पदरमोड करून या स्पर्धा घेताय, पण त्याच्याबद्दल मनापासून कौतुक करतो. मैदानासाठी लढा उभा राहायचा आहे, चालूच आहे. पागोटे चांगला 3 हुतात्मे झाले, त्या गावाला मैदान नाही आहे. हुतात्मा भवन आम्ही मंजूर करून निधी मंजूर आहे, पण जागा उपलब्ध नसल्यामुळे होती ती वेटलँडमध्ये गेली, दुसरी जागा दिलेली नाहीत. पण सिडको आणि JNPT याच्या दोन्ही प्रशासनाला खऱ्या अर्थानं शरम वाटली पाहिजे आणि सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांना पण शरम वाटली पाहिजे का आम्ही का मैदानं जे आमच्या हक्काची होते देऊ शकले नाही. मग सगळेच आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. पण माझ्याकडे या गावांना मैदान आहे, शेलगरला मैदान आहे, कोपरला मैदान आहे, मोरावेला मैदान आहे, तुमचं मैदान आता मैदान ते आपण सोडवलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे, मी आमदार नाही खासदार नाही. महेंद्र जर 4 मैदान सोडू शकतो तर जे आमदार खासदार झाले ते 10 मैदान जर सोडवले बोललं तर उरणचा सगळा प्रश्न त्याच्यामध्ये निघून जाईल. आणि म्हणून याच्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं एवढंच सांगतो. खेळाडूंना शुभेच्छा देतो. सुंदर आयोजन अरविंद तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि मैदानाच्या लढाईमध्ये मी आपल्याबरोबर आहे एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. त्यांच्या समवेत जसकार ग्रामपंचायतीचे सदस्य माजी सदस्य सन्माननीय हेमंत ठाकूर यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी आहे. खरं तर अतिशय जवळचं व्यक्तिमत्व विवेक म्हात्रे, तदनंतर आमचे पत्रकार कृष्णा पाटील, त्याचबरोबर आमचे फोटोग्राफर आदरणीय लक्षादादा. कार्यक्रमातून असा हजरजबाबी नेता जे पोटात ते ओठावरती आणून सातत्यानं संघर्षात सहभागी झाला अशी आदरणीय सन्माननीय अतिथी खरं तर या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. प्रथमतः त्या मान्यवरांचं मनस्वी आभार व्यक्त करतोय आणि जाऊया प्रत्येक एकदा कॉम्बॉक्सकडे. भाऊरा विपक्ष पांडिवे अशी लढत ऐकायला मिळेल ज्यांच्या धावत्या विवरणातून नाव असेल राहुल घरत. थँक्यू. तर सर्वात प्रथम सामन्याचा सामनावीर, मागच्या सामन्यामध्ये ज्या 17 चेंडूमध्ये 28 धावसंख्या जमवली तो चेतन घरत ठरलाय सामन्याचा सामनावीर. या सामन्याचा सामनावीरचा पारितोषिक घेण्यासाठी चेतन घरत. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानात, पाहूया आपण सरपंच चषक 2025 आणि सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं जातोय. कारण की एक भव्य दिव्य मानाची स्पर्धा आणि पहिली नाईट स्पर्धा आपल्याला नक्कीच या करल नगरीमध्ये पाहायला मिळालं जातोय. आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना नक्कीच भवरा विपक्ष पांदिवे आणि चेंडूला खेळून काढला गेला. नक्कीच मिडविकेट क्षेत्राकडे जेल होता आणि थोडीशी चुकी झाली, जेल सुटला गेला आणि त्याचाच उदाहरण म्हणजे 2 धावसंख्या पलून देखील काढल्या गेल्या. तर या ठिकाणी जाऊया टॉस बॉक्स कडे. चेतनची फलंदाजी कैक वर्ष आम्ही JNPTचा मैदान असेल चेतननं कैक मैदान 4 वर्षापूर्वी खरं तर चेतननं क्रिकेटमध्ये आपल्या प्रसिद्धीच्या नावाचा आलेख एवढा उंचावला. चेतनला आजच्या या सरपंच ट्रॉफीमधील पहिली मॅन ऑफ द मॅच आमच्या करल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरविंद दादा तांडेल यांच्या पवित्र शुभ हस्ते देण्यात येईल. आता त्याच्यामध्ये असणारी शेक बॉटल आहे, त्याचबरोबर अनेक खरं तर काही इक्विपमेंट आहेत. त्या मॅन ऑफ द मॅचला जिमला जाताना तुला हे सर्व इक्विपमेंट सर्व वस्तू अगदी आवर्जून निश्चितच एक महत्त्वपूर्ण किंवा आवश्यक वाटतील. तर पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्याचबरोबर शेक बॉटल आहे. चला 1 बाय 1 सूरज दादा एक प्रत्येक गोष्ट, त्याचबरोबर जिमला जाण्यासाठी असणारी अद्यावत बॅग असेल, अशा वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत त्या निश्चितच या वेळेला दिल्या जात आहेत. हा सराव नुसता सराव नाही. चेतन खरं तर पहिली मॅन ऑफ द मॅच घेतोय. फक्त एकच प्रश्न अगदी चेतनला विचारलं जाईल. तुझं अगदी स्वतःचं होम ग्राउंड आहे आणि चेतन खरं तर या होम ग्राउंडवरती खेळताना करलमध्ये पहिलाच नाईट टुर्नामेंटचं आयोजन आहे, कसं वाटलं? अरविंद आपलाच दादा आहे, त्याच्या मॅचेस ठेवल्या त्या खूपच सुंदर आहेत. त्यांनी दरवर्षी असंच ठेवा आणि आमच्यासारखे नवीन खेळाडू तयार व्हावे हीच इच्छा आहे. खरं तर बेलपाडावाल्यांना पहिल्याच अगदी 41 की 40 धावसंख्येचा टार्गेट होता, त्याच्यामध्ये 17 मला वाटतोय काहीतरी धावसंख्या या तुझ्या एकट्याच्या आहेत. अशा प्रकारची खेळी करत असताना ज्या वेळेला 2 बॉलात किंवा 4 बॉलामध्ये 3, त्याच्यानंतर 3 बॉलात 3, त्याच्यानंतर 2 बॉलात आणि नंतर 1 चेंडू 3, मनामध्ये काय होतं?
नक्कीच प्रत्येकाला आमचे जे बॅटिंग भेटे त्यांनी प्रत्येकाने रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, कारण की प्रत्येक सामना हा ओपनिंग खेळणारा की जिंकू शकत नाही, कारण की खालचे पण चौथे पाचवे सहावे खेळाडू पण चांगले खेळतात. प्रत्येकाने स्वतःची मॅच अंगावर घेतली तर आपण जिंकू शकतो नक्कीच. क्या बात. म्हणजे अर्थात खरं तर तुम्ही जेव्हा मिडल ऑर्डरला खेळता, टॉप ऑर्डरला खेळता की बॉटम ऑर्डरला खेळताय महत्त्वाचं नाही, आपल्या टीमसाठी खेळणं महत्त्वाचं आहे. अतिशय छान संदेश दिला. जाऊया परत एकदा मॅचकडे. आपल्याला घेऊन जातील, नाव आहे राहुल घरत सावरकर. थँक्यू सर. सुरेख असा फटका आणि चेंडू देखील पकडला गेलाय. निर्धाव चेंडू देखील आपल्याला सांगता पाहायला मिळाला जाते. त्याच दरम्यान जाऊया आपण, कारण की पहिलाच षटकार या स्पर्धेतील आणि पहिला चौकार. तृणेश, नक्कीच बेलपाडा संघाचा तृणेश या तुम्हाला पहिला षटकार आणि पहिला चौकार देखील लगावला. त्यासाठी नक्कीच षटकाराला 1000 रुपये होते आणि चौकाराला 500 रुपये होते. एकूण 1500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि तो पारितोषिक तुम्ही देखील घेऊन घ्या. तर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सुरेख असा वेगवान पद्धतीचा चेंडू, भन्नाट वेट पाहायला मिळाला गेलाय आणि अतिशय सुरेख चेंडू, कारण की टप्पा पडला आणि नक्कीच एसटी रक्षकाने अचूक भूमिका निभावली. एक निर्धाव चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळाला जातोय. धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजे 7. तर नक्कीच पांदिवे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय देखील स्वीकारला. तर भवरा संघाला मांगीर देवी भवरा संघाला प्रथम फलंदाजीसाठी तर नक्कीच या तृणेश या. पुन्हा एकदा गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुरेख फटका, पॉइंटच्या वरून चेंडूला केलून काढला. चेंडू जाईल 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 जाईल, वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. पहिला या स्पर्धेतील नक्की सरपंच चषकामधील पहिला षटकार आणि पहिला चौकार लगावला. त्यासाठी त्याला नक्कीच 1000 आणि 500 म्हणजेच 1500 रुपयाचा पारितोषिक देखील मिळाला जातोय. आणि सुरेख असा एक चौकार आणि धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजेच 11. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश केला जातोय. तर दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ देखील संपला जातोय. पुन्हा एकदा नक्कीच सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पूर्ण थोडासा ऑप्टमच्या बाहेरून गेलेला चेंडू, नक्कीच पंचांनी हा खराब चेंडू दर्शवला गेलाय. एक धाव धावपलकामध्ये जमा केली जाईल. धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजेच 12. नक्कीच 12 आकड्याचं महत्व तर आपण विसरू शकणार नाही, कारण की युवराज सिंगचा जर्सी क्रमांक 12 आणि नक्कीच 2007चा विश्वचषक, 2011चा विश्वचषक, नक्कीच यामध्ये सुरेख अशी भूमिका नक्कीच युवराज सिंगच्या एक डावखुरी हाताच्या फलंदाजांनी गाजवली गेली आणि तोच क्रमांक धावपलकावर देखील लागला गेलाय. फुलटॉस चेंडू हवेमध्ये, चेंडू आहे सुद्धा गोलंदाज त्याच्या खाली होता आणि नक्कीच थोडासा नो मॅन्स लॉन मध्ये हा चेंडू पडला आणि नक्कीच एकच धावसंख्या पूर्ण केली. एका धावेने पुन्हा एकदा संघ पुढे सरकताना दिसेल. धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजेच 13. कीच सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं जाते, कारण की सरपंच चषक 2025 नक्कीच या करल नगरीमध्ये हे प्रकाश ज्योतातील आपल्याला नाईट क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळाले जाते आणि ही स्पर्धा मानाची स्पर्धा असेल आणि नक्कीच यानंतरला कित्येक स्पर्धा नक्की या मैदानामध्ये देखील पाहायला मिळाल्या जातील. षटकातील पुढचा चेंडू सुरेख असा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि विकेट क्रमांक पहिला होतोय बॅक टू द पॅव्हेलियन.
देखील देताना दिसेल, कारण की येणारे कित्येक सामने असतील. बघूया कुठला संघ किती धावसंख्येचा उच्चांक गाठताना दिसेल, कारण की पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर अनिकेत. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, बघूया शेवट कसा गोड करेल पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, आणि या शेवटच्या चेंडू मध्ये किती धावसंख्येचा आकडा फलंदाज उभारताना दिसेल. 12 ते 15 पावलांचा रनअप, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणि रिव्हर्स म्हणजे दुधाली तलवार, लागला तर लागला आणि नाही तर शून्य. नक्कीच सुरेख असा चेंडू हा निर्धाव येताना दिसला आहे. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 संपला जातोय, आणि 2 षटकामध्ये धावसंख्या धाव पलकावर लागली, ती म्हणजेच 13. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. इतिहासाच्या पाण्यावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवाद मानाचा मुजरा. आणि जाऊया पुन्हा एकदा सरपंच चषक 2025 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर, आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत गोलंदाजीच्या मार्कवर असेल. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक. प्रशांत आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन, बॅटर साईराज. नक्कीच साईराज यांनी चेंडूला खेळून काढला गेलाय. पायनलेच्या दिशेने चेंडू जातोय, चेंडू गेलाय वन बाउंड, सीमा रेषा पार, चौकार. तर नक्कीच सुरेख असा चौकार पहिल्या चेंडूवर येताना दिसतो. या चौकाराने धावसंख्या म्हटली तर धावसंख्या धावपलकावर लागली, ती म्हणजेच 17. तर नक्कीच भवरा म्हणजेच मांगेरदेव भवरा संघाची 17 धावसंख्या धावपलकावर लागली गेली. पहिला चौकार इथे येताना दिसलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल प्रशांत. सुरेख पटका, नक्कीच कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का, आणि नक्कीच पोहोचला, थोडासा सफल देखील झाला. मात्र 2 धावसंख्या काय दोन काढल्या ना, 2 धावसंख्या काय रोखू शकणार नाही. 2 धाव्याने संघ पुढे सरकतोय. तर नक्कीच ऑलराऊंडर्स आहेत तिथे, आणि डिसिजन असेल ऑलराऊंडर्स करून. यच चेक केला जाईल. तीच बघा ना, नाही त्यावेळेस तर नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल, कारण की थोडासा क्लोज आहे, आणि त्याच पद्धतीने जो काही निर्णय चौकार, नक्कीच चौकार मिळाला गेलाय, कारण की सीमारेषा लगत पाय लागला, आणि त्याच कारणाने एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर नक्कीच नितेश पाटील आणि साहिल म्हात्रे यांना देखील विनंती आहे, आपण देखील या व्यासपीठावर बसून आपली शोभा वाढवावी. नितेश पाटील आणि साहिल म्हात्रे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स केलाय, सक्सेसफुल झालाय, चेंडूला पाठवलाय, नक्कीच चेंडू गेलाय बिग 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 षटकार.
संख्या जमवली ती म्हणजे 14. पूर्णपणे आक्रमक पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत. नक्कीच चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. नक्कीच एक महान खेळाडू, कारण की खेळाडूला माहित आहे कशा प्रकारचा चेंडू आहे आणि प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळणं गरजेचं नसतंय, तर सिंगल डबल आणि त्यामध्ये येणारे मोठे फटके, त्याच कारणाने संघाची धावसंख्या वाढत असते. धावसंख्या धावफलकावर लागली तब्बल 28. कीच सुरेख अशी धावसंख्या म्हणावं लागेल, कारण की तिसरा षटक हा प्रगतीपथावर आहे आणि 28 धावसंख्या नक्कीच आपल्याला भवरा संघाची या धावफलकावर लागताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत षटकातील पुढचा चेंडू घेऊन. सुरेख चेंडू होता आणि नक्कीच अतिशय अप्रतिम दर्जाचा चेंडू, कारण की टप्पा पडला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि थोडासा प्रयत्न फसला आणि चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली गेली. म्हणजे या षटकातील जवळपास शेवटचा चेंडू असा बाकी असेल. तिचा शेवटचा चेंडू या षटकातील प्रशांत गोलंदाजच्या मार्कर. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि हा रिव्हर्सचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 संपला जाईल. 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर लागली 1-28. डीजे तर धन्यवाद डीजे मास्टर. सुरेख असा 3 षटकांचा खेळ देखील संपला गेलाय. तर भांगरदेव भवरा संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे तब्बल 28. सुरेख असा आक्रमण ध्रुव सायराजनी धारण केलाय, कारण की सायराज जसा ओपनिंग साठी मैदानामध्ये आलाय तब्बल वैयक्तिक आपल्याला खेळी तो नक्की 3 चौकार 1 षटकारासह सुरेख अशी खेळी देखील खेळताना दिसते आणि अजूनही मैदानामध्ये आहे. म्हणजे मोठी धावसंख्येचा वादळ निर्माण करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे, कारण की आपल्याकडे अजून 2 षटक आणि 12 चेंडूंचा खेळ आहे आणि 2 षटक 12 चेंडू म्हटले तर नक्कीच अजूनही आपल्याला 25-30 धावसंख्या जमवण्यासाठी देखील तयार राहणं देखील गरजेचं असणार. तर नवीन गोलंदाजच्या मार्कवर षटकातील पहिला चेंडू सुरेख चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल तिथपर्यंत एक धाव होती, दुसरी धावेसाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेसफुल झाला. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये पूर्ण केलं. रनिंग बिटवीन 2 विकेट पाहायला मिळाला जातोय मैदानामध्ये आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या धावसंख्येवर. कारण की प्रत्येक चेंडू मोठे फटके खेळणं गरजेचं नसते, आपल्याला एकेरी दुहेरी धावसंख्येमधून धावसंख्येचा आकडा पूर्ण करणं गरजेचं असते. कारण की एकेरी दुहेरी धावसंख्या असते ना, ही शेवटच्या आपल्याला जेव्हा षटक असतो तेव्हा खूप सारी महत्वाची असते. तेच घडलं होतं सावरकर संघाच्या दरम्यान जो सामना सुरू होता. बेलपाडा संघाने केलेली चुकी आणि त्याच कारणाने कुठेतरी बेलपाडा संघाला शेवटच्या चेंडूवर पराभूत त्याची दिशा देखील पाहायला मिळाली जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख चेंडू. आता मात्र अतिशय अप्रतिम दर्जाचा चेंडू. जसा टप्पा पडला थोडीशी उचली घेतली, पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसला. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला जातोय. तर नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवर 4था षटक प्रगतीपथावर आहे. जयंत आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. पुन्हा एकदा जयंत षटकातील पुढचा चेंडू घेऊन
पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू. म्हणजेच नक्कीच चौथ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक होताना दिसतोय. तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितला तर नक्की थोडासा आक्रमण पाहायला मिळायला गेला. एक चौकार आला, षटकार आला, त्यानंतरला दुहेरी धाव देखील आली आणि आता मात्र चौथा षटक जसा प्रगतीपथावर आला कुठेतरी थोडीशी धावसंख्या देखील थांबताना दिसतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू होता. आता मात्र चेंडूचा वेग कमी पाहायला मिळाला गेला आणि त्याच कारणाने की लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पळून काढली. एक धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 31 वर. कुठेतरी धावसंख्या थांबताना दिसते तो म्हणजेच मांगीरदेव भवरा संघाची. आक्रमक रूप धारण करणं आता गरजेचं असणार. जी गाडी आता दुसऱ्या तिसऱ्या गेअरवर आहे ती चौथ्या पाचव्या गेअरवर चालवणं देखील गरजेचं असणार. पुन्हा एकदा रिव्हर्स केला. आता मात्र परफेक्ट कनेक्ट झालाय. चेंडूला पाठवलाय तळम्यांच्या दिशेने. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषा पार. चौका. धन्यवाद डीजे मास्टर. कारण की 3 चेंडू नंतर एक चौकार आला. वारंवार प्रयत्न करत होता रिव्हर्स फटके खेळण्याचा. मात्र प्रयत्न करणारा नक्कीच कधीतरी सक्सेसफुलरित्या पूर्ण होतो. कारण की प्रयत्न करा, यश नक्की तुमच्या जवळच असतं आणि तोच यश आता मात्र फलंदाजाला मिळाला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू घेऊन जयंता. पुन्हा एकदा एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी चुकी झाली आणि त्याच कारणाने एक धाव काय रोखू शकणार नाही. बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पळून काढली गेली. एका धावेने षटक क्रमांक 4 देखील संपला जाईल. 4 षटकामध्ये धावसंख्या धावपलकावं लागली ती म्हणजेच मांगीरदेव भोवरा संघाची 36. डीजे तर नक्कीच निशिकांत गरज गुड्डू नवीन सेवेचा असतील. अतिशय निशिकांत भोईर यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर त्यांचं देखील स्वागत असणार. कारण की अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहेत. अष्टपैलू क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला जातोय. आणि सुरुंगपाडा संघाचे आकाश पाटील आणि सागर पाटील नक्कीच यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर आपल्या देखील स्वागतम आणि स्वागत देखील असेल. पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचा षटक घेऊन आलाय आणि त्याला देखील रिव्हर्स फिरकावून केलाय. चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा तन्मयच्या दिशेने. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषा पार. येतोय ब्रँडेड. चौकार. कडे आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. कारण की चेंडूला पाठवला यष्टीरक्षकाच्या पाठीमागे
आणि सुरेख असा क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाला, कारण की इतक्या दूरहून येणारा क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूला पकडला गेलाय आणि नक्कीच सुरेख अशी रनिंग बिटवीन टू विकेट आणि नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी असेल, चेक केला जाईल. तिचं 2 धावसंख्या सुरेखाची पळून काढली आणि तिसऱ्या धावसंख्येत थोडासा धोका संभावेल का, कारण की तिसऱ्या पंचांकडे कॉल देखील केला गेलाय. नक्कीच पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून चेक देखील केला, तर नक्कीच 24 लाईव्हच्या माध्यमातून चेक केला जाईल, कारण की 24 लाईव्ह म्हटलं तर नक्कीच आपल्याला सुरेखाची क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळायला जातोय आणि त्यांच्याच माध्यमातून नक्कीच फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला म्हणजे 2 धावसंख्या काउंट केल्या जातील. बाद झाला आणि नक्की साईराजला स्ट्राईकवर ठेवणं त्याला देखील वाटलं की गरज असेल, कारण की अजूनही आपल्याकडे 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूमध्ये साईराज पूर्णपणे आक्रमक होताना दिसेल, कारण की सलामीला आलेला फलंदाज साईराज आहे आणि नक्कीच त्याच्या बॅटीतून बघितलं तर 3 चौकार 1 षटकार अशी मोठी खेळी देखील येताना दिसतोय आणि तोच फलंदाज आपल्याला आक्रमक होताना दिसेल. पुन्हा एकदा गोलंदाज 40 षटकातील पुढचा चेंडू, भन्नाट चेंडू, एक ब्रह्मास्त्राचा वापर, कारण की यॉर्कर चेंडूचा वापर केला गेलाय, कारण की शेवटच्या षटकामध्ये अशा चेंडूंची गरज असते आणि तोच चेंडू या गोलंदाजाने फेकला. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाला जातोय. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. फुलटॉस चेंडू दिलाय प्रति उत्तर, त्याला दिशा दिली, चेंडूला पाठवलाय लँड स्टँडला, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, येतोय ब्रँडेड चौकार. सुरेख असा सामना पाहायला मिळाला जातोय, कारण की कुठेतरी 4थ्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या थांबली होती, त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळालं झालंय. धावसंख्या धावपलकाव लागली 46. पुन्हा एकदा सुरेख फटका पुढे येऊन केला गेलाय, कारण स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव पळून काढली, दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि नक्कीच 2च धावावर समाधान मानलं जाईल, कारण की सायरस स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं देखील गरजेचं असणार आणि तेच काम करताना दिसतंय. 2 धावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरकतय, म्हणजे तब्बल 48 धावसंख्या या मांगीरदेव भवरा संघाच्या धावपलकावर लागली गेली आणि या इनिंग्स नक्कीच या इनिंग्स मधला या षटकातील शेवटचा चेंडूंचा खेळ. शेवटचा चेंडूला दिलाय प्रति उत्तर, पॉइंटच्या दिशेने वीरेंद्र सेहवागच्या पद्धतीने केला एक, आणखीन एक येतोय ब्रँडेड चौकार. सेवा विपक्ष प्रत्येक 11 सुरुंगपाडा, दोन्ही संघांना कॉल असेल या आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्या, कारण की इनिंग्स ब्रेक मध्ये आपला कॉल केला जाईल. दोन्ही संघाला पुन्हा एकदा विनंती असेल. SPCC नवीन सेवा विपक्ष प्रत्येक 11 सुरुंगपाडा. सुरेख अशी धमाकेदार इनिंग पाहायला मिळाली, शेवटच्या चेंडूवर लगावला चौकार आणि या चौकाराने धावसंख्या धावपलकावर लागली 52 आणि नक्कीच 53 धावांचा आव्हान ठेवलाय, तो म्हणजे नूर 11 पांदिवे संघासमोर. तो नूर 11 पांदिवे संघ बघूया कशा पद्धतीने आव्हान पूर्ण करताना दिसेल, कारण की 5 षटक म्हणजे 30 चेंडू असतील आणि त्या 30 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच 53 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करायचं आहे, कारण की या टॉस विन करण्यासाठी दोन्ही संघांना विनंती असेल, कारण की आपल्याला हे इनिंग्स
चालू होण्याच्या अगोदर नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, जो संघनायक पहिला येईल नक्कीच आणि दुसरा संघनायक जर पोचला नाही तर नक्कीच टॉस विन त्या संघाला देखील दिला जाईल. तर नक्कीच सुरुंगपाडा संघाचा संघनायक नक्कीच आकाश आलेला आहे. कारण की सुरेख असा सामना पाहायला मिळाला गेला आजच्या दिवसातील या सरपंच चषक 2025 अतिशय सुरेख अशी नाईट स्पर्धेचं आयोजन. कारण की असं वाटलं नव्हतं की या करल नगरीमध्ये नाईट टुर्नामेंट होईल, कारण की कमीत कमी वेळामध्ये नक्कीच या मैदानात निर्माण करणारा नक्कीच आपले सरपंच नक्कीच माजी सरपंच असतील अरविंद तांडेल यांच्या माध्यमातून आणि तर नक्कीच पानदिवे पिरकोन ग्रुप ग्रामपंचायत सरपंच नितेश पाटील यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जाईल. कारण की माझे अरविंद तांडेल या टॉसविन आणि टॉस देखील केला जाईल त्यांच्या माध्यमातून. तर नक्कीच दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल देखील केला जातोय. नक्कीच उपसरपंच असतील आणि त्यांच्या माध्यमातून सन्मान ना तर आपण सुरेख अशी, कारण की त्यांच्या माध्यमातून, कारण की ग्रुप ग्रामपंचायत पानदेवे आणि पिरकोन यांचे माध्यमातून आत्ताच नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाले गेले आणि नक्कीच सुरेख असा धोंडूकाका मैदानावर नाईट टुर्नामेंटचं आयोजन अतिशय सुरेख असा पाहायला मिळाला गेलाय. तर नक्कीच आपल्याला विनंती असेल, जर प्रॅक्टिस करून झाला असेल तर नक्कीच तो चेंडू नक्कीच आपण पंचांकडे द्या, कारण की आता सामन्याला सुरुवात होईल. सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला मिळाला होता. कारण की नितेश पाटील यांचा विचार केला तर नक्कीच उपसरपंच आहेत पानदेवे आणि पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतीचे आणि नक्कीच धोंडूकाका मैदानावर असा कोणाला वाटला नव्हता की तिथे नाईट टुर्नामेंट्स होईल आणि त्याचं नाईट टुर्नामेंटचं आयोजन अतिशय सुरेख असा पाहायला मिळाला गेला होता आणि नक्कीच भव्य दिव्य स्पर्धा देखील होती आणि त्याच दरम्यान चालू असलेला सामना आपण अनुभवू शकतो. कारण की एका बाजूला मांगीर देवी भोवरा आणि नूर 11 पानदिवे संघ आहे. तर नक्कीच पानदिवे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारला होता आणि फलंदाजसाठी आमंत्रित केला होता मांगीरदेव भोवरा संघाला. तर भोवरा संघाने धावसंख्या जमवली 5 षटकामध्ये 52 आणि नक्कीच नूर 11 पानदिवे संघाला तब्बल 53 धावांचं आव्हान असेल. बघूया 53 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल, रणनीती आखली जाईल का. कारण की मागच्या सामन्यामध्ये थोडासा कमी धावसंख्येचा आव्हान होता आणि नक्कीच तो देखील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगताना दिसला. म्हणजेच गोलंदाजांना साथ देणारी ही खेळपट्टी आहे आणि त्याच प्रकारे आपल्या जवळ सुद्धा अतिशय सुरेख अचूक टप्प्याचे जर गोलंदाज असतील तर नक्कीच ही धावसंख्या देखील डिफेन्स करताना देखील दिसतील. मात्र नूर 11 पानदिवे संघाचा विचार केला तर नक्कीच अतिशय बलाढ्य संघ आहे. या संघामध्ये फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक पूर्णपणे फलंदाजांनी भरलेला हा संघ नक्कीच मैदानामध्ये देखील पाहायला मिळाला जाईल. सलामीची जोडी मैदानामध्ये तर नक्कीच स्ट्राईकला असेल फलंदाज प्रणय आणि साईज. दोन फलंदाजांची गोड जोडी मैदानामध्ये आलेली आहेत. तर बघूया गोलंदाजीच्या मार्कवर कुठला गोलंदाज येईल पहिला षटक घेऊन. तर नक्कीच हनुमान गोलंदाजीच्या मार्कवर देखील सज्ज असेल. कारण की पॉवर प्लेचे षटक असतील 2, त्या 2 पॉवर प्लेच्या जर षटकामध्ये आपण जर धावसंख्या कव्हर केली म्हणजेच 25 ते 30 धावापर्यंत तर नक्कीच थोडासा आव्हान सोपा होताना दिसेल. मात्र गोलंदाज आपला वर्चस्व दाखवताना दिसतील का, कारण की येणाऱ्या या इनिंग्स मध्ये देखील पाहायला मिळाले जाईल. तर 53 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. पहिला गोलंदाज हनुमान गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय. फलंदाजीचे
40च्या मार्कवर स्ट्राईकला फलंदाज प्रणय देखील असेल तर नॉन स्ट्राईकला शाहीस. यस, पंचांचा गेम ऑन. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज हनुमान. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केला. एका धावेने आपल्या संघाचा आणि स्वतःच्या खात्याचा नक्कीच श्री गणेशा केला जातोय. एक धावफलकावर लागले गेले. आपल्याला धावसंख्या चेस करायची आहे, तर चेस करण्यासाठी नक्कीच पूर्णपणे प्लॅनिंग देखील आखणं आता गरजेचे असणार. कारण की प्रत्येक षटकाचा विचार केला तर आपल्याला प्रत्येक षटकामध्ये जवळपास 10.5 धावसंख्येच्या सरासरीने वाटचाल करणं गरजेचे असणार. आणि तीच धावसंख्या आपल्याला जर जमवली तर नक्कीच आपला संघ नक्कीच या सामन्यामध्ये विजय देखील संपादन करताना दिसेल. षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हाताने फक्त पुश केलाय. आणखीन एक धाव, म्हणजेच दोन्ही फलंदाजांनी आपला वैयक्तिक खाता ओपन देखील केलाय. धावसंख्या धावफलकावर लागले ते म्हणजे 2. सुरेख असं आयोजन सरपंच चषक 2025 आणि आजचा हा दुसरा सामना प्रगतीपथावर. चेंडू खेळून काढला गेलाय. नक्कीच मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धावसंख्या पळून काढली गेली. पुन्हा एकदा एका धावेने संघ पुढे सरकताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3 वर. हीच 3 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. पुन्हा एकदा हनुमान. षटकातील पुढचा चेंडू आणखीन एक सुरेख चेंडू, म्हणजे सर्व चेंडू यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी. आपल्याला जशा प्रकारे जसप्रीत बुमराह आणि जशा प्रकारे टी नटराजन जे वॉर्कर किंग म्हणून ओळखले जात होते त्याच प्रकारची गोलंदाजी हनुमान करताना दिसेल का? कारण की नक्कीच या 4 चेंडूमध्ये तब्बल 3 चेंडू यॉर्कर पद्धतीचे पाहायला मिळाले. आता मात्र शॉर्ट पिट लाईनचा चेंडू सोडणार नाही. या चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू गेलाय. बिग 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 षटकार. सामना पाहायला मिळाला जातो. एक षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या देखील वाढताना दिसली. त्यानंतर भन्नाट वेग चेंडूचा पाहायला मिळाला जातोय आणि एक निर्धाव चेंडूने नक्कीच षटक क्रमांक पहिला संपला जाईल. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजेच 9. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. तर नक्कीच मैं एक नियम रखता हूँ कि अपनी लाइफ में खुशी हो या गम हमेशा मुस्कुराते रहना चाहिए. जिंदगी आज है कल का क्या पता. सो स्माइल, हमेशा हसते रहना चाहिए. नक्कीच पाण्याची व्यवस्था कर. पाणी कोणला पाहिजे तर नक्कीच 12वे खेळाडूचा भूपेंद्र म्हात्रे, जनुशेठ. तर नक्कीच भूपेंद्र जनुशेठ म्हात्रे, नक्कीच यांना देखील विनंती असेल. जीवी ट्रान्सपोर्ट, तर नक्कीच जीवी ट्रान्सपोर्टचे असतील आणि त्यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावर त्यांचं देखील स्वागत आहे. कारण की कित्येक मान्यवर येतील आणि मान्यवर जातील. कारण की प्रत्येक मान्यवरांचं मान सन्मान या व्यासपीठावर देखील केला जाईल. कारण की ही स्पर्धा आहे मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची. सरपंच चषक 2025 आपण पाहू शकतो या करल नगरीमध्ये. आणि नक्कीच या करल नगरी म्हटली तर नक्कीच अतिशय या भव्य दिव्य आणि पहिली नाईटची स्पर्धा. कारण की मैदान नव्हतं, ते मैदान उपस्थित केलं नक्कीच आमचे माजी सरपंच नक्कीच अरविंद दादा तांडेल यांनी. तर जाऊया पुन्हा एकदा, कारण की सुरेख असा सामना देखील पाहायला मिळाला जातोय. नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर तयार असेल. आदेश मस्के. कारण की एका षटकामध्ये तब्बल 90 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. बघूया
या षटकामध्ये किती धावसंख्या जमा केली जाईल. आपल्याला 10.5च्या सरासरीने वाटचाल करायची आहे आणि तीच वाटचाल थोडीशी करताना दिसेल का. पहिला चेंडूला दिलाय दमका, कारण की चेंडूला इतक्या हवेमध्ये उचलला गेलाय. चेंडूची लांबी जास्त, उंची जास्त. चेंडू गेलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून. बिग 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 षटकार. असा षटकार पाहायला मिळाला गेलाय, कारण की सुरेख असा षटकार आणि धावसंख्या ही धावफलकावर लागली. तब्बल 15 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. अतिशय या फटक्यामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळाली गेली. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र या फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा सोडणार नाही, कारण चेंडूला पाठवलाय नक्की स्क्वेअर लेग क्षेत्राच्या डोक्यावरून. आणखीन एक येतोय. बिग 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 षटकार. केला की नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये जे समालोचक देखील आहेत आणि युट्यूब लाईव्ह आहे. नक्कीच सर्व जे स्पर्धेचं आयोजन नक्कीच आपल्याला माजी सरपंच अरविंददादा तांडेल यांच्या माध्यमातून केला जाईल, कारण की पुन्हा एकदा चेंडूला पाठवला गेलाय पायलेगच्या दिशेने. नक्कीच चेंडू गेलाय वन बाउन्सी मा रेषा पार येतोय या सरपंच षटकामधील ब्रँडेड चौकार. तब्बल 25 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. पूर्णपणे आक्रमक दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं जातोय. 3 चेंडू फेकले, मात्र 3 चेंडू मध्ये 2 षटकार, 1 चौकार खेळताना दिसलाय फलंदाज प्रणय पूर्णपणे आक्रमक होताना दिसलाय या दुसऱ्या षटकामध्ये. फुलटो चेंडू आणि नक्कीच नो चेंडू असेल आणि 1+1 म्हणजे या 2 धावसंख्या आणखीन धावफलकामध्ये जमा केली जातील. आणि येणारा पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिटचा आपल्याला पाहायला मिळाला जातंय. म्हणजेच उघडा डोळ्याने बघा नीट, कारण की येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री मध्ये फटका खेळण्याची संधी असेल ती म्हणजेच फलंदाज झाला. नक्कीच धावने काढली. बघूया शाहीश त्याचा फायदा घेताना दिसेल का, कारण की 1+1 2 धावसंख्या धावफलकामध्ये जमा केली जाईल. धावसंख्या धावफलकावर लागली 27. फ्रीटचा चेंडू कशा पद्धतीने फेकताना दिसतील. गोलंदाजाला थोडस काय चेंडू मध्ये परिवर्तन करताना दिसेल का, हे करणं देखील आता गरजेचं असणार. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जातोय आणि या फ्रीटचा चेंडू या गोलंदाजांनी निर्धाव फेकला. म्हणजे तर थोडासा कमबॅक केलाय, चेंडूची दिशा बदलवली गेली आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी आता मात्र हे गोलंदाज करताना दिसला. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जातोय, कारण की 3 चेंडू नंतर हा चौथा चेंडू निर्धावाला. सुरेख अशी धावसंख्या मात्र धावफलकावर लागली गेली. षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख थोडासा ऑप्टमच्या बाहेर जाणारा आणि नक्कीच खराब पंचाने दर्शवला गेलाय. आणखीन एक धावसंख्या धावफलकामध्ये जमा केली जाईल. तब्बल 28 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली. कीच आपल्याला धावसंख्या वाचवायची आहे, कारण की आपल्या जो टार्गेट ठेवलाय 53 धाव्यांचा आणि तो 53 धाव्यांच्या टार्गेट पर्यंत पोहोचणं कुठेतरी थांबवणं गरजेचं असणार. ते म्हणजे पानदिवे संघाला, कारण की पानदिवे संघ म्हटला तर नक्कीच मोठी फलंदाजी आहे या संघाकडे. षटकातील पुढचा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि अचूक जेल टिपला गेलाय
आणि नक्कीच फलंदाज क्रमांक पहिला होणार बॅक टू द पॅव्हेलियन. एक असा फटका होता, थोडीशी ताकद कमी पडली, त्याच कारणाने फलंदाजाला फसवला देखील गेलाय. कारण की मुठभर मावले सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्य घडविला असा माझा शिवछत्रपती महाराजांना देखील मानाचा मुद्रा. मात्र ते मावले होते नक्कीच शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिली त्यांची तलवार. असे शूर तानाजी भोसले स्वराज्याचे सुभेदार. कारण की गड आला पण सिंह गेला. कारण की असे मावले ते महाराजांच्या साथीदार होते आणि नक्कीच त्याच कारणाने नक्कीच स्वराज्य देखील घडवण्यामध्ये यश देखील आलाय. तर सुरेख असा या षटकातील आपण बघितला तर नक्की शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. कारण की पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका येईल का, की पुन्हा एकदा गोलंदाज नक्कीच कमबॅक करताना दिसेल, हे देखील बघणं गरजेचं असणार. या पुन्हा एकदा थोडंसं 3 चेंडूमध्ये असं वाटला की मोठा षटक होईल, मोठी धावसंख्येचा षटक होईल. त्यानंतरला चौथ्या चेंडूपासून गोलंदाजांनी थोडंसं कमबॅक देखील करून दाखवला. कारण की हेच तर क्रिकेट असते. पुन्हा एकदा एज लागली आणि स्लिपच्या पद्धतीने फलंदाज क्रमांक 2 होणार बॅक टू द पॅव्हेलियन. कारण की अति घाई आणि संकटात अशा पद्धतीची विकेट आपल्याला पाहायला मिळाला जाते. कारण की असं वाटला की शेवटचा चेंडू होता, आपण एक धाव काढून नक्कीच आपल्याला पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक येईल. मात्र कुठेतरी गोलंदाजाने सुरेख चेंडू फेकला, चेंडूची एज लागली आणि स्लिपमध्ये जे क्षेत्ररक्षक होते सुरेख असा क्षेत्ररक्षक केला आणि तिथे दुसरा फलंदाज बाकी म्हणजे 0 धावसंख्येवर बाद होऊन परतला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये वीरेंद्र पाटील. वीरेंद्र पाटील आता त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. कारण की आपल्याला धावसंख्या चेस करायची आहे. 53 धावांचं आव्हान आहे आणि तो 53 धावांचा आव्हानाकडे पोचण्यासाठी नक्कीच आपल्याला एकाच चौकार षटकार आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्या देखील काढायची आहे. कारण की 18 चेंडूंचा खेळ देखील अजूनही बाकी असेल. धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजेच 28. 2 षटकामध्ये 28 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर पुन्हा एकदा हनुमान वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक गोलंदाजच्या मार्कवर तयार असेल. स्ट्राईकला असेल फलंदाज प्रणय. नक्कीच प्रणय सलामीला आलाय. 2 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले गेलेत. आणखीन मोठे फटके येतील का, की पुन्हा एकदा हा गोलंदाज हनुमान अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना दिसेल. पहिला चेंडू घेऊन आपल्या या षटकातील थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात लांब म्हणजेच खराब चेंडूचा इशारा देखील दिला गेलाय आणि 1 धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये जमा केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 29 धावसंख्या. रिव्हर्स केला गेलाय, परफेक्ट कनेक्ट झालाय, चेंडूला पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेने, चेंडू जाईल पुन्हा एकदा 1 बाउंस सीमारेषा पार, चौकार. सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला गेलाय. सुरेख फटका. आणखीन या फटक्यामध्ये मिळाली ताकद, आत्मविश्वास पूर्णपणे निर्माण केलाय. चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, चेंडू पुन्हा एकदा गेलाय. बिग 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 षटकार. डीजे मास्टर तब्बल 39 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. आक्रमण पुन्हा एकदा करून दाखवलंय प्रणय यांनी. मैदानामध्ये चक्रीवादळ सारखा फलंदाजी करताना दिसतोय आणि त्यानंतरला एक येणारा निर्धाव चेंडू. म्हणजे आपल्याला जर जिंकायचं असेल, आपल्याला कमबॅक करायचं असेल
तर नक्कीच भवरा संघाला या चक्रीवादळ जो मैदानामध्ये तयार झालाय त्या वादळाला थांबवणं आता गरजेचं असणार. सुरेख चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जातोय. अशाच प्रकारची गोलंदाजी हनुमान याची आहे, कारण की जरी एक चौकार आणि षटकार आला असला त्यानंतर नक्कीच कमबॅक देखील करून दाखवला गेलाय. 2 सलग निर्धाव चेंडू आले, धावसंख्या धावफलकावर लागले ती म्हणजे तब्बल 39. तिचा आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू नक्की थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरून पंचांनी दर्शवलाय की हा खराब चेंडू आहे आणि या खराब चेंडूने नक्कीच एक धावसंख्या आणखीन धावफलकामध्ये जमा केली जाईल. चेक करा सांगितलं नाही ना. 14 पाहिजे 14. हे चेक करा सांगितलंय नाही ना. 13 मध्ये 14 पाहिजे. थांबा तो व्हाईट आहे थांबा. तर नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजांनी. बॉल आहे हा. बॉल आहे ना. तर नक्की स्क्वेअर चेंडू आहे, वाईट चेंडू नाही हा. आणि सुरेख गोलंदाजी करताना दिसलाय, कारण की विचार केला ना तर हनुमान याला 3 चेंडू मध्ये स्कोर झाला 39. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. की 13 चेंडू 14 धावांची गरज आहे. बघूया या शेवटच्या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल. निर्धाव चेंडू आणखीन एक येईल का. चेंडू हवेमध्ये आहे, बघूया स्वतः गोलंदाज त्याच्या खाली. ओहो, इथे कॅच नाही मित्रा, मॅच सोडलीस, कारण की कॅचेस विन द मॅचेस हे पकडणं देखील गरजेचं असतंय. आणि तिथं जेल सुटलाय, नक्कीच फलंदाजाला मिळाला जीवनदान आणि आणखीन एक धाव. तर 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 40. आता 12 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे 13. पुन्हा एकदा जशाच प्रकारचा सामना, जो सामना पहिला आपल्याला पाहायला मिळाला गेलाय त्याच प्रकारचा सामना या मैदानामध्ये होताना दिसेल का. कारण की ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची. नक्कीच सरपंच चषक 2025, कारण की नाईट स्पर्धा आणि या प्रथम केलेलं आयोजन नक्कीच माजी सरपंच अरविंददादा तांडेल आणि त्यांचे समोर नक्कीच सर्व खेळाडू असतील, कारण की पूर्णपणे मेहनत घेतली या मैदानासाठी आणि पहिल्याच वर्षामध्ये नक्कीच ही आयोजन आपल्याला पाहायला मिळालं जात आहे. आणि नक्कीच भव्य दिव्य स्पर्धा नक्कीच आपल्याला या मैदानामध्ये, या करल नगरीमध्ये सस्ताना देखील दिसतोय. कारण की 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. बघूया आता गोलंदाजांना कमबॅक करून दाखवतील का, या 12-13 धावसंख्या डिफेन्स करून दाखवतील का, की पुन्हा एकदा प्रणय सारखा आक्रमक फलंदाज मैदानामध्ये आहे. कारण की त्याच्या फलंदाजीतून विचार केला ना आतापर्यंत तरी 3 षटकार आणि तब्बल 2 चौकारांची खेळी त्याच्या फलंदाजीतून येताना दिसली. तर नवीन गोलंदाज करण गावंड गोलंदाजीच्या मार्कवर या षटकावर पूर्णपणे जबाबदारी असेल. धावसंख्या वाचवण्याची गरज असेल. 12 चेंडू 13 धावांचं समीकरण. पहिला चेंडू करण याचा, स्ट्राईकला प्रणय. नक्कीच प्रणय एक सन्मानजनक खेळी खेळताना दिसेल, कारण की प्रणय याला माहिती आहे आपली विकेट आता महत्वाची असणार या शेवटच्या 12 चेंडूंमध्ये. कारण की एक धावसंख्या पळून काढली, पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूवर आपल्याला समीकरण बदलताना दिसेल. 11 चेंडू आणि 12 धावा. कारण की जेव्हा कमी धावसंख्या राहते तेव्हाच तर क्रिकेटला मजा असते. कारण क्रिकेट हा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा खेळ आहे. कारण की जशा प्रकारे रंग बदलणारा सरडाची ओळख आहे, मात्र रंग तर नक्कीच बदनाम तर सरडा झालाय, मात्र माणसेच आपल्याला रंग बदलताना दिसतात. आणि नक्कीच हाच खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज. 11 चेंडू 12ची गरज. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. यास निर्धाव चेंडू पाहायला मिळाला जातोय. हीच गोलंदाजी आता गोलंदाजाला करणं गरजेचे असणार. समीकरण प्रत्येक चेंडू मध्ये बदलताना दिसेल. 10 चेंडू 12 धावा. 10 चेंडू 12 धावा. हा सामना देखील पहिल्या सामन्यासारखा हाय व्होल्टेज पाहायला मिळेल का. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला गेला होता पहिला सामना
आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली होता, मात्र थोडासा चेंडू बघित राहिला कारण की चेंडूची उंची जास्त होती, लांबी जास्त होती. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग पॉइंट लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. बिग 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 षटकार. कसा आपल्याला संगीत देखील पाहायला मिळायला गेलाय कारण की चिमणी उडाली आता नक्कीच पानदिवे संघाकडून कारण की पोपट थोडासा निसटताना देखील दिसतोय कारण की षटकाराला धावत संख्या देखील झपाट्याने पुढे सरकली गेली. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, फसला असता जर चेंडूला पकडला असता यष्टी रक्षकाने आणि जसा चेंडू सुटलाय थोडीशी ओव्हर थ्रो देखील झाली आणि असा म्हटला जातोय की दुष्काळामध्ये 13वा महिना या मैदानामध्ये येताना दिसतोय कारण की जिथे आपण चेंडू पकडला असता एक सुद्धा धाव झाली नसती आणि तिथे मात्र 2 धावत संख्या देखील पळून काढल्या गेल्या. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 48. 49 धाव संख्या. आणखीन एक स्लोवर पद्धतीचा चेंडू. आता मात्र रनआउटची संधी होईल का आणि या रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे बाद होऊन परतताना दिसतोय. तर नक्कीच वीरेंद्र सारखा फलंदाज इथे बाद होऊन परतला गेलाय कारण की रनआउटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद झालाय. मात्र स्ट्राईकला फलंदाज आहे प्रणय याला माहित आहे सामना आपल्या खिशामध्ये टाकण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आपली खेळी देखील महत्वाचे शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहणं देखील गरजेचं आहे आणि तेच काम इथे करताना दिसलाय तो म्हणजेच प्रणय. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज असेल. या शेवट 7 चेंडू 4 धावांची गरज आहे. समीकरण बदललं गेलंय. 7 चेंडू 4 धावा. बघूया प्रणय स्ट्राईकला आहे, काय करेल या चेंडूवर. शेवटचा चेंडू हवेमध्ये उचलला गेलाय. यष्टी रक्षक त्याच्या खाली जेल टिपला गेलाय. प्रणय सारखा फलंदाज होताना दिसतोय. बॅक टू द पेव्हिलियन. मात्र जी संघाची गरज होती वैयक्तिक 30 धाव संख्या आपल्या संघासाठी जमवला हा प्रणय नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत थोडासा थांबण्यासाठी राहिला नाही, मात्र बाद झाला. मात्र जी कामगिरी करायची होती आपल्या संघासाठी ती मात्र कामगिरी केली. कारण की समीकरणाचा विचार केला, शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. कीच 4 धाव संख्या डिफेन्स करायची आहेत. सतीश गोलंदाजीच्या मार्कवर असेल. सतीश शिंदे नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवर असेल आणि गोलंदाजाला या 4 धावसंख्या डिफेन्स करायच्या आहेत. कारण की 4 धावसंख्या जर आपण डिफेन्स केली तर आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. 4 धावसंख्या सुद्धा डिफेन्स होताना दिसतील का या मैदानामध्ये. कारण की शेवटच्या षटकामध्ये मागच्या सामन्याचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 7 धावसंख्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावसंख्या बाकी राहिली होती आणि तिथे मात्र नशिबाचा चौकार. नक्कीच लँडस्टँडला चेंडू गेला आणि चौकार आला आणि तिथे सावरकर संघ विजयी झाला. मात्र शेवटच्या
चेंडू पर्यंत सामना रंगताना दिसेल का? 4 धावाची फक्त गरज आहे, कारण की या आता षटकामध्ये आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळालं जाईल, कारण की ही स्पर्धा आहे नक्कीच सरपंच चषक 2025 कीच प्रत्येक सामना हा शेवटच्या षटकापर्यंत रंगताना दिसतो या स्पर्धेमध्ये, कारण की पहिला सामना देखील शेवटच्या चेंडूवर त्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला गेलाय आणि त्याचीच पुनरावृत्ती या सामन्यामध्ये देखील होताना दिसेल का? या शेवटच्या षटकामध्ये बघूया. गोलंदाजच्या मार्कवर सज्ज असेल तर स्ट्राईकला फलंदाज डावकरी हाताचा विशाल पाटील. या विशाल पाटील याच्या खांद्यावर जबाबदारी असेल तर नक्कीच गोलंदाज सायराज आहे. सायराज गोलंदाजच्या मार्कवर नक्कीच पहिला चेंडू घेऊन सज्ज असेल. 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. चेंडू हवेमध्ये आहे. नक्कीच मिड विकेटच्या दिशेने चेंडू. एक धाव पळून काढली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि काय घडतंय या मैदानामध्ये, कारण की तिसऱ्या पंचांकडे कॉल दिला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला चेक देखील केला जाईल, कारण की 24 लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच अतिशय सुरेख अशी क्लिअरिटी क्वालिटी त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रेक्षेपण आहे, लाईव्ह प्रेक्षेपण, आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच चेक केला जाईल की दुसरी धाव होईल का. तर नक्कीच राहुल म्हात्रे याला देखील विनंती आहे. राहुल म्हात्रे कोपरोली यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावर. तर नक्कीच निर्णय थोडासा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केला जातोय, कारण की प्रत्येक धाव या शेवटच्या क्षणापर्यंत महत्वाची आहे. तर नक्कीच प्रत्येक धाव महत्वाची असेल, कारण की शेवटचा विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये 4 धाव्यांची गरज होती आणि नक्कीच इथे दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न केला गेला आणि तोच प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पूर्ण करतील का की बाद होईल हे देखील चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे अजूनही डिसिजन देखील चालू आहे. तिचा आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहू शकतो, कारण की 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा देखील कव्हर केली जाते. सरपंच चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. यस, फलंदाज बाद आहे दुसऱ्या धावेसाठी आणि नक्कीच आता मात्र थोडीशी संजीवनी देणारा, कारण की रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज इथे बाद होऊन परतताना दिसला. तर पुन्हा एकदा समीकरण बदलताना दिसतंय, कारण की विचार केला तर 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग नक्कीच या स्पर्धेचा नियम देखील आहे. आपल्याला 3 धावसंख्या 5 चेंडू मध्ये जमवणे देखील गरजेचे असेल, कारण की नवीन फलंदाज स्ट्राईकवर असेल मंगेश. बघूया मंगेश याच्या खांद्यावर जबाबदारी असेल, कारण की आता मंगेश प्रथम स्ट्राईक घेताना दिसते, मात्र गोलंदाजी मधून कमबॅक करताना दिसेल का साईराज सारखा गोलंदाज. षटकातील पुढचा चेंडू
रिव्हर्स केलेला प्रयत्न आणि सक्सेसफुल झालाय का? कारण की आउटफील्ड अतिशय सुंदर आणि चेंडू गेलाय नक्की थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषा पारील. ब्रँडेड चौकार आणि विजयाचा दणका इथे लगावला गेलाय आणि सुरेख असा विजय देखील संपादन केलाय, तो म्हणजेच नूर 11 पानदिवे संघाने. धन्यवाद डीजे. महत्वपूर्ण सामना आणि ती लढत पाहायला मिळाली. परत एकदा एकमेकांच्या सोबत 3 वेळा लढले हे संघ. नाव आहे मांगीरदेव भौरा आणि नूर 11 पानदिवे. 11 पानदिवे या 2 संघांमध्ये 3 वेळा सरस ठरलाय खरं तर पानदिवे संघ. नवीन शेवा संघ मैदानाचा ताबा